श्री स्वामी समर्थ। आज आपण उन्हाळ्यात खास खाल्ली जाणारी गोड आणि चविष्ट अशी आंबापोळी पाहणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आणि घरच्या घरी अगदी बाजारसारखी आंबापोळी आपली घरी तयार होते। त्यासाठी इथं मी आंबे घेतलेत, त्यांचे असे साल काढून घेतले आणि त्याच्यातला गर काढून घेतलाय। ही आंबापोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते। आणि समजा आपल्याकडे खूप आंबे आहेत, काय करायचं, ते आंबे खराब होत असतील तशी आंबापोळी स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर जेव्हा आंबा खायची इच्छा झाली त्या ही आंबापोळी तुम्ही सहज खाऊ शकतात। आणि मुलं सुद्धा जेलीच्या चॉकलेट सारखं ही आंबापोळी घरची खाऊ शकतात, म्हणजे घरी स्वच्छ केलेलं आंबापोळी आपली छान तयार होते। इथं मी गर काढून घेतो आणि मिक्सरमध्ये आंब्याचा गर छान असं फिरवून घेतलेला आहे, त्याच्यात गुठळ्या नाही राहायला पाहिजे। आता एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढईत मी तूप न काहीच घातले नाही, फक्त डायरेक्ट आंब्याचा रस मी त्यात घालून घेतलाय। यासाठी थोडे गोड आंबे घ्यायचे, म्हणजे साखर कमी लागते, म्हणजे आपल्या साखरचाही वापर कमी होतो आरोग्यासाठी। कमी साखरेमध्ये छान अशी आंबापोळी आपली तयार होईल। बघा, असं कमी गॅस राहू द्यायचं, हलवत राहायचं त्याला। इथं मी अर्धी वाटी साखर घेतली, पूर्ण अर्धी वाटी पण घेतली, अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतली मी, कारण आपला आंबा गोड आहे। कोकणात ही आंबापोळी 12 महिने स्टोअर करून ठेवतात। जेव्हा आपल्याला आंबा खायची इच्छा होते तेव्हा आपण ही सहज फ्रीजमधून काढून आंबापोळी खाऊ शकतो। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल अशी। जर आपण बाजारातून घेतली त्यात केमिकल असतात किंवा कलर मिक्स केला असतो, त्यामुळे ती घातक असते। एकच आपण घरी एकदम स्वच्छतेत आणि 3च साहित्यांमध्ये कमी साहित्यात आपण ही आंबापोळी तयार करतो। साखर आणि थोडंसं मिठाची गरज असते याला फक्त, एकदम झटपट तयार होते। बघा, आता इथं मीठ घातलंय मी। मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाला टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घातलंय, तुम्ही काळं मीठ पण वापरू शकतात। इथं मी ताटाला तूप लावून घेतलं, त्याच्यावर आपला गर टाकून घेतलाय आणि छान याला टॅप टॅप करून घेतलं। आता 2 दिवस मी उन्हात ठेवली होती आंबापोळी, झाकून ठेवलं होतं धूळ असल्यामुळे। छान बारीक साळीचा कापड झाकून ठेवला होता। आता आपण हिला कापून बघू। बघा, इझिली कापली जाते, पण कापताना ती मला खाली थोडी ओलसर लागायची, म्हणून मी अजून 1 दिवस तिला परत उन्हात ठेवलं होतं। मग थोडी ओलसर लागते ती। जर मी तिला पूर्ण ओपन उन्हात ठेवलं असतं तर ती एका दिवसात सुकली असती, पण धूळ असल्यामुळे मी तिला झाकून सुकवलं, म्हणून 1 दिवस अजून लागला। एकदम इझी अशी ही आंबापोळी निघून राहिली। आता हिच्या असे स्क्वेअर मध्ये मी तुकडे करून घेतले, तुम्ही याचा रोल पण करू शकतात, रोल पण एकदम छान याचा तयार होतो। खाली तूप लावलं असल्यामुळे अजून याची छान टेस्ट येते याला। आपली आंबापोळी तयार झाली। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।